एक महत्त्वाची बातमी आहे, आपण प्रेक्षकांना सांगूया की नीलकमल बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एलिफंटाला जाणारी बोट उलटून तिघांचा मृत्यू झालेला आहे। बोटीतून आतापर्यंत 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि इतरांना वाचवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। बघा, या बोटीमध्ये 80 प्रवासी होते दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये आणि 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 11 प्रवासी अजूनही समुद्रात अडकलेले आहेत। त्यांचा युद्ध पातळीवर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 66 प्रवाशांना वाचवण्यात यश मिळालेलं आहे। बघा, आत्ताची अपडेट बातमी आहे या दुर्घटनेसंदर्भातील। बोट उलटून तिघांचा मृत्यू झालेला आहे। नीलकमल नावाची बोट होती। एलिफंटाला जाणाऱ्या बोटीत एकूण 80 प्रवासी होते। बोटीतील 66 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। विविध स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। हेलिकॉप्टरच्या साहाय्याने देखील प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण 2 दृश्य बघतोय। बोट उलटून तिघांचा मृत्यू झालेला आहे, मात्र अजूनही 11 प्रवासी अडकलेले आहेत। त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 66 प्रवाशांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे, मात्र अजूनही 11 प्रवासी ज्यांचा शोध सुरू आहे ते अडकलेले आहेत। नौदलाची टीम आहे, JNPTची टीम आहे, कोस्ट गार्ड, येलो गेट पोलीस ठाणं आणि स्थानिक मच्छीमारांची बोटी या सर्वांच्या मदतीनं अगदी संयुक्तरित्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जाते। 66 प्रवाशांना वाचवण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। बघू आपण प्रवाशांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया। नेव्हीच्या बोटनी त्यांनी दाखवलं, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, येऊन त्या ठिकाणी बरोबर ट्रान्सफर कर ना सुनील, हे ट्रान्सफर कर नेव्हीच्या बोट, हे ट्रान्सफर कर। हे घारापुरीचे नाव काय आहे? राजेंद्र पडते। लॉन्चचं नाव आहे नीलकमल। काय घटना घडली आणि तुमची बोट होती? आमची बोट म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती। तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ॲक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे, म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते। आता ती आयडिया काय मिळाली नाही मला कारण का काही इथे JNPTमध्ये आहेत 56 का किती, बाकी त्या नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले, असंच काय किती झाले टोटल? टोटल किती? ते अजून करेक्ट नाही झाला। 84 आणि तशी कॅपॅसिटी तिची 130 आहे, म्हणजे पॅसेंजर ती 130 घेऊन जाऊ शकते। किती वाजता ही बोट निघाली होती आणि कुठे? किती वाजता ही बोट निघाली आणि किती वाजता ही मला वाटतं 3 वाजता। एक मिनिट, माझी विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर नव्हते यांच्या व्हॉट्सअपवरचे जी आहे ना, घेतली एक मिनिट, ते मला फुल नाही करता येत। ऐका, मला ते फुल करता येत नाही। फुल कसं ओपन करतो आपल्याला काय ढकलताय काय? झालं पुन्हा एकदा जुने ऑपरेटर मी JNPT मध्ये असतो, मला फोन आला पण मोठं कसं झालं। ऑपरेटरची काय चुकी नाही, पण 180 अधिकृत आहेत, 130 आहेत। नाही 130 ची ऑल कॅपॅसिटी असते, पण इथे आपण म्हणजे 80 दिलेली, 84 दिलेली। APMने किती मान्यता दिली? 84 तेवढेच लोक झालं मग। गेला व्हिडिओ सगळ्यांना सर, सगळ्यांना दिला आपल्या। हा नाही व्हिडिओ, सर एक मिनिट, सर व्हिडिओ तरी दाखवा सर। आप बोलिए ना, आप सर बोला एकदा सांगा। सर आपलं नाव सांगा पहिले। माझं नाव राजेंद्र पडते। आमच्या बोटीचं नाव आहे नीलकमल आणि सर हे बघा व्हिडिओ चेक करा।
अरे यार बोलून देत नाही, काय बोला सर माझं नाव आहे राजेंद्र पडते आणि बोट निघाली साधारण आय डोंट नो 3:15 निघाली. हा बोचार आयलंडच्या जवळ. तिथून ती नेव्हीची म्हणजे आम्ही जे रोजच जातो आमची ड्युटी असते तर ही नेव्हीची बोट स्पीड बोट आली. तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली. थोडीशी नागमोडी गेली